काही वेळातच मनोज जरांगे पाटील हे रॅलीमध्ये येणार आहेत। तत्पूर्वी काही युवक आपल्यासोबत जोडल्या गेलेत। कसं वाटतं या रॅलीबद्दल, काय तुम्हाला आनंद आहे, काय उत्साह आहे? इथे येऊन आम्ही आरक्षणासाठी आलो आणि येताना आमची समजा खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था झाली, रस्त्यांना काहीच अडचण नाही आली, पोलिसांनी सुद्धा सहकार्य केले, काहीच अडचण नाही आली। या रॅलीबद्दल कसा आनंद आहे? मनोज जरांगे पाटीलने जी रॅली सुरू केली, आज मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जमलाय, युवक सुद्धा तुम्ही जमलेले आहात, तुमच्यामध्ये काय उत्साह आहे या रॅलीबद्दल? जे पाटलांनी सांगितलं आरक्षणासाठी आम्ही आलो, स्वतः खर्चाने आलो, असं काही कोणाच्या दबावाखाली काही विषय नाही। काय म्हणताल या सगळ्या परिस्थितीवर? आता सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधव एकत्र येत आहेत आणि कुठे ना कुठे समाज आता एकत्र झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। यावर काय बोलताल तुम्ही? हा लढा कसा आहे आणि या लढ्याबद्दल किती आनंद आहे तुम्हाला? या ठिकाणी गेल्या 7-8 महिन्यापासून मनोज पाटील जरांगे हा आपला लढा लढवत आहे। सरकारशी अनेक वेळा त्यांची चर्चा झाली। वाशी दरम्यान सरकारने जे त्यांना आश्वासन दिलं होतं सगळे सोयऱ्यांचं, त्या सगळे सोयऱ्यांचं आश्वासन आजपर्यंत सरकारने लागू केलेलं नाही। राहिला विषय, आजपर्यंत कोणत्याही गोष्टीवर त्यांनी ठामपणे भूमिका घेतलेली नाहीये। आजपर्यंत जरांगे पाटलाचा लढा चालू आहे। त्या लढ्यासाठी आज सुद्धा मराठा बांधव या जिल्ह्यातच नव्हे तर अनेक जिल्ह्यामध्ये लाखोच्या संख्येने उपस्थित आहे। आज सुद्धा या संभाजीनगरमध्ये मराठा समाज एकवटलेला आहे। आरक्षणाचा मुद्दा हा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच दिवसाचा पासून चालू आहे आणि आरक्षण जे हे फक्त आम्ही हक्काचं मागतोय, दुसरं कुणाचं मागत नाहीये। जे ओबीसीचा प्रश्न ते ओबीसी मध्ये आमच्यातून मागतोय, ते ओबीसीचा नाहीये। 1994चा जर GR बघितला आपण, त्या ठिकाणी सुद्धा यांनी हे आरक्षण कसे दिलं त्याच्यावर सुद्धा सरकारने विचार करावा आणि आरक्षण सरकारने या ठिकाणी आता मराठा बांधवांना लागू करावं। मावशी, कसं वाटतंय? तुम्ही सहभागी होतात रॅलीमध्ये, काय भावना आहे तुमच्या? आम्हाला छान वाटतंय, आम्हाला आरक्षण भेटणारच आहे, आम्हाला विश्वास आहे, म्हणून आम्ही इथं आलो। कशासाठी आल्यात? आरक्षणासाठी। आरक्षण आमचा हक्क आहे, आम्ही ते मिळवणारच आहे। आनंद वाटतोय का? हो, खूप छान वाटतंय आम्हाला इथं आल्यात। मनोज जरांगे पाटील याचं नेतृत्व करत आहेत। मनोज जरांगे पाटील बद्दल काय बोलताल? आम्हाला ते आरक्षण मिळवून देतीलच हा विश्वास आहे आमचा आणि आम्हाला ते मिळणारच, ते आमचा हक्कच आहे, ते मिळालंच पाहिजे। जमलेला जो समाज आहे त्याच्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला आरक्षण मिळेल हा त्यांचा विश्वास आहे। नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर, नागपूर।